छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 लाखांची लाच घेऊन बनावट सही शिक्क्यांची तलाठी नियुक्तीपत्र देणारे रॅकेट सक्रिय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। बेरोजगारांना लॅपटॉप आणि प्रशिक्षण पत्रांचा आमिष दाखवून फसवणूक करण्यात येत होती। अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेल्या एका फोनमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला। जिल्हा प्रशासनाने अशा कोणत्याही नियुक्त्या केल्या नसल्याचं स्पष्ट करत उमेदवारांनी फसव्या आदेशांना बळी पडू नये असं आवाहन केलं। पोलिसांकडून रॅकेटचा शोध सुरू आहे। या संदर्भातली माहिती देण्यासाठी प्रतिनिधी सचिन जुरे आपल्यासोबत आहेत। सचिन, कधीपासून हा सगळा प्रकार सुरू होता? किती जण याला बळी पडलेले आहेत? आता या सगळ्याचा भांडाफोड झालाय। विक्रांत, सर्वप्रथम मी सांगतो, काल एका फोनमुळे हा सर्व प्रकार समोर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे, ते पण कर्मचारी वर्गाचे नव्हे तर थेट तलाठी सारख्या एक पदाचे देण्यात आलेले आहेत। त्यासाठी 15 लाख रुपये प्रत्येकी बेरोजगारांकडून घेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे। काल अप्पर जिल्हाधिकारी आहे संभाजीनगरचे, त्यांना एक फोन आलेला आहे की माझं सिलेक्शन झालेलं आहे, मला नियुक्तीपत्र मिळालेलं आहे, माझं प्रशिक्षण पूर्ण झालंय, मला लॅपटॉप देण्यात आलेला आहे, माझी नियुक्ती कधी आणि कुठे होणार, अशा पद्धतीची फोन आल्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली। त्यानंतर जिल्हा अधिकारी स्तरावरती ही सर्व माहिती घेण्यात आली। त्यानंतर अशा पद्धतीची कुठलीही नियुक्ती संभाजीनगरमध्ये तलाठ्यांना देण्यात आलेली नाही, कुणाची निवड करण्यात आलेली नसल्याचं समोर आल्यानंतर या संदर्भात पोलिसांची संपर्क साधला गेला आणि त्यानंतर आता तो तपास पुढे आहे। हा झाला एक भाग। मात्र एवढी मोठी फसवणूक होऊन सुद्धा एकही उमेदवाराने आतापर्यंत लेखी स्वरूपात अधिकृत तक्रार केलेली नाहीये। हा जो रॅकेट आहे गेल्या अनेक दिवसांपासून असा सक्रिय होता। एवढंच नव्हे तर जो अज्ञात व्यक्ती हा संपूर्ण रॅकेट चालवायचा, त्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आला, तिथे त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर त्यांना लॅपटॉप देखील वाटप करण्यात आलं। हा सर्व प्रकार सचिन, हा सगळा गंभीर प्रकार आहे, धक्कादायक प्रकार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।